हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्वामी समर्थांचं मठ। मी काही दिवसापूर्वी एक डोंबिवलीचा व्हिडिओ शेअर केलेला तुमच्याबरोबर, समर्थनगरचा। त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे। मी एकाच दिवशी 2 मठाचं दर्शन घेतलं। तर मी ऑलरेडी एक मठाचा व्हिडिओ शेअर केला आहे, हा आहे दुसरा मठाचा व्हिडिओ। तर हा जो मठ आहे स्वामींचा, हा पण डोंबिवली ईस्टमध्येच आहे, पण एकदम डोंबिवली स्टेशनच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती या मठाचं नाव आहे श्री गोविंदानंद श्रीराम मठ मंदिर, असं म्हणजे म्हटलं जातं। वरती हॉस्पिटल आहे, धर्मोदय काहीतरी असं नाव होतं। आणि पार्किंगची सुविधा थोडंसं लांब अंतरावरतीच आहे। तर तुम्ही ते गाडीने जर येत असाल टू व्हीलरनी तर तुम्ही इथं पार्किंग करू शकता। आणि बाहेर तुम्ही जर पार्किंग न करता जर याल ना तर गाडी उचलून घेऊन जातात, कारण की इथे ना खूप छोटा एरिया असल्यामुळे बाहेरचा इथे गाडी अलाउड नाही आहे। पार्किंगमध्ये तुम्ही गाडी ठेवू शकता। पार्किंग मी काही बघितली नाही आहे कुठे आहे, पण मी असं ऐकलं की कुठे बाजूलाच पार्किंगचा एरिया आहे, तिथे तुम्ही गाडी ठेवू शकता। मठामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पार मठाच्या मागे फिरून यावं लागतं, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। तर खूप छान आणि खूप स्वच्छ, सुंदर, नीटनेटका असा हा मठ आहे। इथे गेल्यावरती मनाला एक प्रसन्न, एक शांतता जी म्हणतात ना, ती इथे गेल्यावरती तुम्हाला मिळेल। खूप छान कोरीव काम असं असलेलं हे मंदिराचं म्हणजे तुम्हाला देखावा बघायला मिळेल। आणि स्टेशनच्या बाजूला असल्यामुळे आपल्याला असं स्ट्रगल नाही करावं लागत की कुठे शोधायचं काम पडत नाही। डोंबिवली ईस्टला आल्यावरती बाहेर पडल्यावरतीच तुम्ही कोणालाही विचारलं स्वामींचं मठ कुठे आहे, कोणीही तुम्हाला सांगेल। बाहेर येताच तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी जागा दिलेली असते आणि बाहेरच तुम्हाला प्रसादाची पण सोय केलेली आहे। तुम्ही तिथे प्रसाद घेऊ शकता। प्रसादामध्ये तुम्हाला पुरणपोळीपासून गुलाब, खडी साखर, नारळ, चाफा म्हणजे भरपूर तुम्हाला असं इथे प्रसादासाठी मिळून जाईल। तुम्हाला जे हवं तुम्ही घेऊ शकता। आणि आत आल्यावरती तुम्ही बघा, इथे ना इतकं छान असं देवांचे म्हणजे मूर्त्या आहेत। मग हर एक मूर्तीसमोर ना एक म्हणजे मंत्र लिहिलेला आहे आणि तिथे एक लाईन लिहिलेली आहे। तुम्ही जेव्हा तिथे जाल ना, तुम्ही क्लिअरमध्ये वाचा, तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल। व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, तरी मी भरपूर प्रयत्न केला की व्यवस्थित दिसावं, पण समोर गर्दी असल्यामुळे शूट करायला थोडासा जमत नव्हतं। आणि इथे शांतता ठेवा असं सांगितलेलं होतं। खूप छान मी खूप म्हणजे मला ना इतकं छान वाटलं ना, म्हणजे स्वामींचं कोणतेही मठ तुम्ही बघा, तुम्हाला तिथे गेल्यावरती असं होणारच नाही की तुम्हाला शांतता फील होणार नाही। असं वाटतं की ना आपण कुठे जावं, जर आपलं मन वाईट असेल किंवा आपल्याला असं नेगेटिव्ह विचार्स येत असतील किंवा आपल्याला मन वाटत नसेल की माझं मन स्थिर नाही आहे, तर तुम्ही नक्की स्वामींच्या मठात जा। तुम्हाला एक अशी शांती मिळेल ना की तुम्हाला असं वाटेल आपण आईच्या कुशीत आलो आहे। जो आपल्याला म्हणजे स्नेह मिळतो ना आपल्या आईवडिलांच्या कुशीमध्ये, तो तुम्हाला स्वामींच्या मठात, स्वामींच्या दरबारात मिळेल। तुम्ही नक्की जाऊन एकदा अनुभव घ्या, कारण की मी ह्या गोष्टीतून निघालेली आहे। तर मला तिथे गेल्यावरती ना माझं एवढं मन प्रसन्न होतं आणि माझ्या मनातनी ज्या काही म्हणजे चलबिचल चालत राहते ना कधी, तर मी स्वामींशी तिथे खूप बोलत राहते की स्वामी असं का मी असं म्हणजे काय सहन करू, किती सहन करू। होताच गृहस्थी म्हटल्यावरती किंवा काही असो, आपल्याला असा एक वेळ येतो की त्यामधून सगळ्यांना जावं लागतं। कधी मनाला खूप निराशा वाटते, मन उदास होतं। तर त्या गोष्टीसाठी हा अनुभव मी घेतला आहे की मला जर कधी बरं नाही वाटलं आणि मला असं वाटलं की मला थोडीशी ते मनाला शांती हवी आहे, तर मी स्वामींचं मठ नक्की गाठते। तिथे गेल्यावरती मी त्यांच्याशी बोलते, त्यांच्याशी भांडते। मला स्वामी खूप मार्ग दाखवतात। पण काही हल्ली असं झालं ना, काही कारणामुळे मला ना मठामध्ये पण जाण्याची इच्छा होत नाही। माहिती नाही असं का निगेटिव्ह विचार येत आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ म्हणजे तुम्ही ऐकत असाल किंवा तुम्हाला याच्याबद्दल नॉलेज असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की असं का होतं। तर मी माझी भावना तुम्हाला सांगितल्या। मठाचा तुम्हाला ॲड्रेस सांगितलेला आहे। तुम्ही मठामध्ये बघू शकता स्वामींचं एक मोठं मंदिर आहे आणि स्वामींची तिथे मूर्ती ठेवण्यात आली आहे। समोरच कासवाची प्रतिमा पण आहे आणि खूप छान म्हणजे खूपच मस्त आहे। वरती पण भरपूर चांगला एरिया दिसत होता, पण मी वरती नाही गेली कारण की गर्दी असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नसते। इथे तसं काही आम्हाला बंदी नव्हती, आम्ही शूट करत होतो। माझ्या मुलांनीच हा व्हिडिओ शूट केला आहे, तर त्यांनी काही बंदी नाही केली, कोणीही काही बोललं नाही। पण जेव्हा समोरून मी साक्षात स्वामींना बघितलं तेव्हा मला खूप बरं वाटलं। नक्की तुम्ही जा। डोंबिवलीला जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही 1-2 मिनटं वेळ काढून स्वामींच्या दरबारात जाऊन बघा। तुम्हाला ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। दर्शन केल्याच्या नंतर आम्ही 5 मिनटं तिथे बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर निघताच बघा तुम्हाला तिथे
उदी मिळून जाते, प्लस तुम्हाला चरणामृत बोलतात ते असतं, खडी साखर प्रसादामध्ये असते, बुंदी, जिलेबी, शेव असं म्हणजे आणि मिठाई वगैरे प्रसादामध्ये दिली जाते. आणि इथे बघा एक खूप छान असं ना मला हे कोरीव कामाचा असा देखावा बघायला मिळाला. खूपच सुंदर होता, असं पूर्ण नक्षी कामाचं होतं ते. आणि हा बाहेरचा परिसर आहे, बाहेर काहीतरी बोर्डावर लिहिलं होतं. हा बघा असा एरिया आहे.